आपण अनेकदा ऐकलं असेल की संत ज्ञानेश्वर हे देवाचे अवतार होते. त्यांच्यात दैवी शक्ती होती जी आपल्यामध्ये नाही. आपण तर सामान्य माणूस आहोत आणि ते तर देवच होते. पण ते जर खरोखर खरं असेल तर त्यांनी स्वतःच्या लेखणीत असं त्यांनी स्पष्टपणे का लिहिलं नाही की मीच देव आहे, मीच सृष्टीचा निर्माता आहे, मीच परमेश्वर आहे. जर ते देव असते तर आपल्या आईवडिलांचा अपमान करणाऱ्यांना सद्बुद्धी त्यांनी का दिली नाही? त्यांच्या आईवडिलांना आत्महत्या करण्यापासून का नाही रोखले? असं म्हणतात की संत ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या तोंडातून वेद उच्चारले. मला कुणाच्या भावनांना दुखवायचं नाही, पण ही गोष्ट प्रॅक्टिकली कशी समजून घ्यायची? संत ज्ञानेश्वरांच्या कोणत्याही लेखणीत त्यांनी स्वतः हा चमत्कार केल्याचे उल्लेख नाही. खरं तर अशी कथा पिढ्यानपिढ्या सांगितली गेली आणि त्यावर कालांतराने भर घालण्यात आला. आपण एखादी गोष्ट सांगतो, ती दुसऱ्याला सांगताना थोडी बदलते आणि काही वर्षांनी ती एक चमत्कारिक कथा बनते. मग संत ज्ञानेश्वरांच्या काळात घडलेली ही घटना कितपत खरी असेल याचा विचार आपणच करावा. तेव्हा समाज रूढीवादी होता, जातीपातीने विभागलेला होता. ब्राह्मणांना संस्कृत शिकण्याचा अधिकार होता. त्यामुळे गीता आणि वेद सामान्य लोकांपर्यंत पोहोचतच नव्हते. अशा वेळी संत ज्ञानेश्वरांनी गीतेचा अर्थ मराठीतून सांगून लोकांना ज्ञान मिळवण्याचा मार्ग खुला केला. रेड्याच्या मुखातून वेद बोलण्याची कथा ही समाजाला हेच सांगण्यासाठी असेल की जर रेडा वेद म्हणू शकतो तर शेतकरी, कुंभार, अस्पृश्य कुणीही वेद शिकू शकतो. ही गोष्ट लोकांना हे समजवण्यासाठी सांगितली गेली असावी. पण दुर्दैवाने आपण त्याचा अर्थ न समजून घेता फक्त चमत्कार लक्षात ठेवला आणि संत ज्ञानेश्वरांना देवाचा अवतार घोषित केला. माझा विरोध संतांना देव मानण्याला बिलकुल नाही, पण त्यांना देव मानल्याने त्यांचे खरे योगदान दुर्लक्षित होते. देव म्हटलं की अरे त्यांनी सहज ज्ञान मिळवलं असेल अशी भावना तयार होते. पण त्यांनी किती संघर्ष केला, ज्ञान मिळवण्यासाठी त्यांनी किती मेहनत घेतली याकडे दुर्लक्ष होतो. ज्ञानेश्वरांच्या वडिलांनी म्हणजे विठ्ठलपंतांनी त्यांना गीता शिकवली. त्यांनी अभ्यास केला, मेहनत केली, ज्ञान आत्मसात केला आणि मग समाजासाठी त्यांनी लिहिलं. हे सगळं त्यांनी प्रचंड मेहनत करून, प्रचंड हाल अपेष्टा सोचून हे सगळं केलं. पण आपण काय म्हणतो, अरे ते तर देवच होते. मग मेहनतीचा सगळा अर्थच नष्ट होतो. जर आपण संत ज्ञानेश्वरांना देव मानला तर आपल्या मनात येतं की अरे ते तर देव होते म्हणून ते करू शकले. मी तर एक सामान्य माणूस आहे, माझ्यात काय तितकी शक्ती, माझ्यात कुठं दैवी शक्ती आहे? आणि आपण काही प्रयत्न न करता फक्त त्यांची पूजा करत बसतो. पण जर आपण असं मानलं की ज्ञानेश्वर माझ्यासारखाच एक माणूस होता, त्याने मेहनत केली म्हणून तो महान झाला, तर एक वेगळीच भावना निर्माण होते, मीही करू शकतो. त्याने ज्ञान मिळवलं, मीही मिळवू शकतो. त्याने समाजात बदल घडवला, मीही घडवू शकतो. संत ज्ञानेश्वर आपल्यातलेच होते. ते देव नाहीत, ते आपल्यासारखेच होते, पण त्यांनी मेहनत घेतली, विचार केला आणि समाज सुधारला. आपण त्यांच्याकडून शिकायला हवं, त्यांच्यासारखं बनायचं ठरवायला हवं. जर आपण असा विचार केला तर समाजात खऱ्या अर्थाने परिवर्तन होईल. कारण जेव्हा इच्छाशक्ती निर्माण होते तेव्हा मार्ग आपोआप तयार होतात. धन्यवाद.